नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। धुळे, महाराष्ट्र आणि ओडिशा येथून पुण्यात आलेला तब्बल 64 किलो गांजा जप्त। आज दिनांक 1 मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे पुणे शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन आउटगेट समोर पप्पू चक्रधर देवरी वय वर्ष 32 राहणार कलंड तालुका रसलपूर जिल्हा जसपूर राज्य ओरिसा, चंदन सुभाष कुवर वय वर्ष 19 राहणार न्यू तरोल सेनापती कॉलनी गाव जगतपूर जिल्हा कटक राज्य ओरिसा यांच्या ताब्यात एकूण 6,24,000 रुपये किमतीचा 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर एवढ जप्त करून त्यांच्या विरुद्ध बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच मागील आठवड्यामध्ये दिनांक 22 एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाकडेवाडी एसटी स्टँड जवळ खडकी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी राकेश रूपसिंग पावरा वय वर्ष 25 पूर्ण राहणार शिरपूर दाबचेपाडा धुळे व एक विधी संघर्षित बालक वय वर्ष 17 राहणार धुळे यांच्या ताब्यात एकूण 7,04,000 रुपये किमतीचा 34 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर एवढ जप्त करून त्यांच्या विरुद्ध खडकी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बालकवडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अजिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्तेवाड, दिशा खेवलकर, नीलम पाटील यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी आविष्कार पुलेसोबत ठळक घडामोडी।